हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये हा रक्षाबंधन ऑलरेडी झालेला आहे. तरी हा रक्षाबंधनच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, पण तो लेट पोस्ट होत आहे कारण एवढे दिवस धावपळीमुळे मला व्यवस्थित एडिटिंग काही मी व्हिडिओ शूट केले, काही नाही केले, त्याच्यामुळे हा व्हिडिओ नंतर तुम्हाला मिळतो आहे. तर समजून घ्या. तर अख्ख्या 5 वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र येऊन रक्षाबंधन सेलिब्रेट करतो आहे. कारण प्रत्येक रक्षाबंधनला मला जायला जमत नाही, यांची सुट्टी नसते किंवा दुसऱ्या कोणाची सुट्टी नसते. यांच्यामधले जे भाऊ आहेत ते पण पोलीसमध्येच आहेत, त्याच्यामुळे ते दोघांना कधी एकत्र सुट्ट्या मिळतील असं कधीच होत नाही. पण ह्यावेळेस योग जुळून आला आणि म्हणतात की सगळ्यात जेव्हा सगळी फॅमिली एकत्र असते त्याचा आनंद एक वेगळाच असतो. हे ज्या राखी बांधत आहेत त्या माझ्या छोट्या नणंदबाई आहे आणि ते उभ्या आहेत त्या मोठ्या. तर ह्या गोष्टींमध्ये असं होतं की जेव्हा आपली फॅमिली एकत्र असते ना, तर मुलांनाही सगळ्या गोष्टी कळतात की हे आपले हे आहेत. आम्ही बाजूला राहतो आणि जो म्हणतात ना एकत्र कुटुंब असतो त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट पडतो मुलांवर. त्यांच्यावर चांगल्या गोष्टींचा हे होतो की एकत्र राहायला पण पाहिजे. आजकाल कोणी एकत्र राहायला बघत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना थोड्याफार का होईना आपली संस्कृतीबद्दल किंवा सगळ्या गोष्टी आपण एकत्र आल्यावर जेव्हा सेलिब्रेट करतो. बघा, आपण जर एकटे असू तर आपण कोणताच सण असं खूप धूमधडाक्यात साजरा करत नाही. म्हणजे एकटे असले की ते एकट्यासारखंच असतं, पण जेव्हा पूर्ण फॅमिली एकत्र असते त्याचा आनंद एक वेगळाच असतो. पण आमची फॅमिली खूप मोठी आहे खरं तर, पण सगळ्या याच्यामुळे वेगवेगळ्यांच्या त्याच्या कामामध्ये सगळे व्यस्त असतात आणि खरं तर यांना सुट्टी नसते दोघा भावांना. त्याच्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम येतो. जोपर्यंत आमची बदली होत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. बदली झाल्यावर कदाचित रक्षाबंधनचे जे काही आहे ते किंवा दुसरे सण आम्हाला साजरे करायला भेटतील अशी मी हे करते. कारण कोणत्याच सणाला हे घरी नसतात, त्यांना बंदोबस्त लागलेले असतात बाहेर, त्याच्यामुळे. तर हे तिघं भाऊ आणि माझे सासरे वगैरे आहे, त्या पुढे तुम्हाला दिसत आहे पिंक साडीमध्ये, त्या माझ्या जाऊबाई आहेत. त्यांना तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा झाली आदल्या दिवशी. त्याच्यानंतर गृहप्रवेशच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. गृहप्रवेश झाला त्याच्यानंतर हे सगळं सेलिब्रेट केलं आहे आम्ही रक्षाबंधन. आणि नव्या घरामध्ये पहिला सण आमचा म्हणजे रक्षाबंधन एकत्र साजरं झालं. आणि खरं तर ज्यांचं म्हणजे आम्ही घर घेतलं तर तेव्हा असं वाटलं नव्हतं मला. तर ह्या वर्षी अंदाजच नव्हता की आमचा घर होईल स्वतःचा. घर झाला त्याच्यानंतरच पहिला सण पण साजरा झाला. याचा एक आनंद वेगळाच होता. म्हणतात की जेही आपण क्षण एकत्र साजरे करतो, सेलिब्रेट करतो, त्याचा महत्त्व एक वेगळाच असतो. सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, घडून येतात. मुलांचा आनंद तुम्ही बघू शकता. माझ्या छोट्या नंदनबाईंनी त्यांना कार्टूनच्या राख्या आणल्या होत्या, त्याच्यामुळे ते तिघांचे थोडंफार वादविवाद चालू होते तिघा चौघांचे. आणि प्रसन्ना तर यांच्या मांडीतून उतरत नव्हती. जे राखी बांधन त्याच्यासोबत ती पण राखी बांधून घेत होती. तिला खूप हे आहे, एक्सायटेड असते ती अशा गोष्टींमध्ये, सगळ्यांना राखी वगैरे बांधायला या गोष्टींमध्ये. तर म्हणतात की छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेत राहायचा. हे क्षण परत येत नाही, म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत राहायचं, हसत राहायचं, खेळत राहायचं. एक दिवस नक्कीच असा येतो की ज्या दिवशी आपण लांब होऊ आणि आपल्याला त्या गोष्टींचा रिग्रेट होतो की आपण जे काही क्षण होते ते एकत्र साजरे केले नाही. ह्या क्षणात मला माझ्या सासूबाईंची खूप आठवण येत होती. खरं तर आमच्या घराचा जो आधारस्तंभ होता तो माझी सासूबाईच होत्या. त्यांनी कधी असे सासूसारख्या आमच्यासोबत राहिल्याच नाही. एक वेळ त्यांच्या मुलींना किंवा मुलांना ओरडत असतील, पण त्यांनी सुनांना कधीच ओरडला नाही किंवा सुनांच्याबद्दल कधीच वाईट काही बोललं नाही. म्हणून ते आमच्या स्मरणात आहेत. जे काही लोक किंवा ज्या सासूबाई माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुम्ही तुमच्या सुनांना समजून घ्या. सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे करा. त्याच्यामुळे त्यांना कसं होतं माहिती आहे का, कोणतीही मुलगी परक्या घरून येते ती काहीतरी आशा घेऊन येत असते. तर तिच्यासाठी जर हे असेल, जर तुम्ही आईसारखं तिच्यासोबत राहाल तर तीसुद्धा मुलीप्रमाणे तुम्हाला प्रेम देईल. आणि माझ्या सासूबाईंनी खरंच ते एक दीड वर्ष माझ्यासोबत राहिले, पण त्या 1-1.5 वर्षात त्यांनी मला एवढं प्रेम दिलं आहे की मी आयुष्यभर त्या प्रेमासोबत राहू शकते. कारण त्यांच्या आठवणी, सगळ्या गोष्टी मला आजही आठवतात. आज
त्या असत्या तर सगळ्यात जास्त आनंदी त्या झाल्या असतं, कारण हे सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळे हे त्यांचे लाडोबा होते आणि त्यांच्या आनंदाचा आज हे नसता, खूप आनंद झाला असता. हे जे राखी बांधते प्रसन्ना ते माझे आमच्यापेक्षाही म्हणजे यांचे मोठे भाऊ आहे आणि जे मध्ये आहे ते मधले आणि एका साईडला हे, तर तिघांचं चालू होतं. आणि खरंच ते तिघं ना आले की थोडंफार त्यांचं कुरबुर होतं कधी पण यावेळेस खूप आनंदाने आणि खूप छान प्रकारे ते राहिले. आणि मोठे भाऊ तर कधी कोणासोबत काही वाद घालतच नाही किंवा काहीच होत नाही, पण जेव्हा हे दोघं म्हणतात ना पाठी राखे, एकमेकांचे थोडेफार मस्करी थट्टा चालू असते. आणि मुलांचं पण बघू शकता तुम्ही किती एक्सायटेड आहेत मुलं. आणि प्रसन्ना आता पहिल्या वेळेस राखी बांधते आपल्या भावाला, कारण प्रत्येक रक्षाबंधनला आम्हीच असतो इकडं, तर तिला वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे ह्या वेळेस तिने व्यवस्थित रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि तिलाही या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि माझी इच्छा एकच असते की मुलांना ना त्या सगळ्या गोष्टी भेटायला पाहिजे. आजकाल म्हणतात की खूप डिजिटल युग झालं आहे, पण माझ्या मते मुलांना जो आपला बालपण होता खूप छान होता. सगळ्या गोष्टी नव्हत्या, आपल्याला सगळ्या गोष्टी टायमिंगवर भेटत नव्हत्या, पण आपल्यामध्ये ना तो जो आनंद होता, गावाकडचं वातावरण किंवा एकमेकांबद्दल आपुलकी, आजी आजोबाचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत होता. आजकालच्या पिढीला ते भेटत नाही आणि त्याच्यामुळेच आजकालची पिढी आहे ती मोबाईल किंवा दुसऱ्या इतर जे काही साधनं आहे इलेक्ट्रिक त्याच्याकडे वळते, कारण त्यांना टाईमच नाही आहे, त्या गोष्टींचा हेच नाही आहे. आता ही आहे शरण्या, त्यांचं नाव आम्ही एक सेम ठेवलं आहे, म्हणजे हिचं नाव प्रसन्या आणि तिचं शरण्या. तर जेव्हा त्या मोठ्या होतील तर त्यांना थोडंफार अटॅचमेंट राहील नावाबद्दलही आणि एकमेकांबद्दलही होतं. आणि नंतर आम्ही हे जे काही होते घरी, आम्ही तर सकाळपासून धावपळमध्ये होतो आणि ह्यांनी सगळ्यांनी काय केलं, पहिले जेवण करून घेतलेलं होतं, फक्त मी आणि हे राहिलेले होते जेवण करायचे, मुलांनी वगैरेही जेवण केलेलं होतं. तर अशा प्रकारे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या आणि 5-6 वर्षानंतर सगळे एकत्र आलो. माझे सासूबाई एक्सपायर झालेलं होतं तेव्हा, त्याच्यानंतर कधीच रक्षाबंधनला किंवा कोणत्याच रक्षाबंधनला आम्ही सोबत नव्हतो. आमच्याकडे रक्षाबंधन खूप मोठं मानलं जातं. भाऊबीज एक वेळेस टाळली जाते, म्हणजे भाऊबीजीमध्ये एवढं हे नसतं आमच्याकडे एकमेकांकडे जाणं, पण रक्षाबंधनला आवर्जून ज्याही काही हे आहेत वयस्कर लेडीज आहेत त्याही आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी कितीही लांब असू दे भाऊ येतात. आणि माझ्या माहेरी तर मी गेले, पण तिकडचा व्हिडिओ मी पूर्ण शूटच करू शकले नाही. छोटासा क्लिप केली होती, ती पण मला शेअर करण्या एवढी नाही आहे. नंतर बघू शकता तुम्ही यांचं ना दोघींचं म्हणजे जे काही त्यांना पैसे आलेत रक्षाबंधनमध्ये, त्याच्यावरून त्या दोघींचं लय चालू होतं, तुला केवढे भेटले हे. आणि मुलींचं आता कसं आहे ना बघा, आपल्याला लगेच पैसे आले ती कसे ठेवायचे त्यांचं चालू असतं. आणि माझ्या मुलाचं कंटिन्यू म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये थोडीफार रडारड त्याची असते पहिल्यापासूनच. त्याचं म्हणणं होतं की मलाही पैसे टाकायला मोठी नोट पाहिजे, 10-20 रुपये नको मला त्यांना जास्त पैसे टाकायचे आहेत. मग यांच्याकडून त्यांनी घेतले आणि शेवटी टाकलेत. तर थोडंफार चालू असतं हे. आणि हे दोघींचं फक्त पैसे गोळा करण्याकडे लक्ष होतं, कसे पैसे भेटत आहे, काय आपल्याला किती भेटत आहे, हे दोघींचं चालू होतं. त्याच्यानंतर त्यांनी दोघींनी ते वाटून घेतले व्यवस्थित जितके आले ते. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पैसे कशी मोजते ती. मुलांना ना बघा एवढेसे आहे तरी पैसे कळतात ते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.